की जी आश्वासने या नाशिकच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहे ती सगळी फोल ठरली. स्मार्ट सिटी करणार होते नाशिक, स्मार्ट सिटी. 100 जी शहरं काढली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये नाशिक होतं. आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत या स्मार्ट सिटीचं काम पूर्ण करण्याचा निर्णय झालेला होता. पण आजही नाशिकची अवस्था ही पाटणा आणि लखनौपेक्षा वाईट आहे. जाऊन रस्ते बघा, पाणी पुरवठ्याचे प्रश्न बघा. नाशिकमध्ये 5-5 दिवस पाणी मिळत नाही लोकांना. पाण्याचं खासगीकरण करण्याचा विषय सुरू आहे. कोणासाठी? तर ठेकेदारांसाठी. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं. दत्तक घेऊन केलं काय? सावत्र भावापेक्षा वाईट अवस्था देवेंद्र फडणवीस यांनी या नाशिक शहराची केली. आज नाशिक शहरामध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असेल तर ते अंमली पदार्थ, ड्रग्ज. शाळा आणि कॉलेजच्या टपरी बाहेर जाय तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज पोहोचवलं जात आहे, ते अंमली पदार्थ पोहोचवले जात आहेत. आणि याचा सामना करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या नाशिक शहरामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं होतं. हे मी आपल्याला यासाठी सांगतो, ज्यांच्या हातामध्ये आपण नाशिकची सूत्र गेल्या 10 वर्षापासून दिलेली आहेत, त्यांनी नाशिक शहराची पूर्ण सत्यानाश केला, पूर्ण विल्हेवाट लावला. म्हणून आज या व्यासपीठावर ही जी ताकद तुम्हाला दिसते, ती ताकद तुम्ही विजयी करा. नाशिकच्या महानगरपालिकेत पाठवा आणि या नाशिकच्या चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सोपवा. आणि मग तुम्हाला मी सांगतो की जसं नाशिक तुम्हाला अपेक्षित आहे, तसं नाशिक घडवण्यासाठी माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही. या नाशिक शहरामध्ये मी अनेक वर्ष ऐकतो का IT पार्क होणार, IT पार्क होणार, IT पार्क होणार. स्मार्ट सिटीमध्ये त्याचा एक उपक्रम होता. त्याचं काय झालं? कुंभच्या निमित्तानं तपोवनामध्ये 2000च्या आसपास झाडांची कत्तल केली. हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो, नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो, काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये धर्मध्वजा फडकवली. धर्मध्वजा, त्या धर्मध्वजेवरती